ओपन करता है तो मैं देखता ही हूँ, कोई पलाई विलाई ना करूँ। बाबू ओके, तर नमस्कार भावांनो. अशा पद्धतीचा व्हिडिओ बनवण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये बीटमार्क, शेक इफेक्ट आणि ऑल मटेरियल भेटून जाईल. ते तुम्ही डाउनलोड वगैरे करून घ्यायचं आहे. बीटमार्क आणि शेक इफेक्ट तुम्ही इनपुट करून घ्या लाईट मोशनमध्ये. त्यानंतर या ठिकाणी बीटमार्कला ओपन करायचं आहे आपल्याला. अशा पद्धतीने बघू शकता, अशा पद्धतीने बीट असणार आहे. सुरुवातात या ठिकाणी आपण एक व्हिडिओ ॲड करूया. त्यासाठी प्लसवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जो व्हिडिओ तुम्ही घेतला असणार आहे, आपला डाउनलोड वगैरे केला असणार आहे, त्याला ॲड करायचा आहे अशा पद्धतीने. त्यानंतर पुन्हा प्लसवरती क्लिक करायचं आहे. नंतर मीडियावरती क्लिक करायचं आहे आणि जे कोणते तुम्ही इमेजेस वापरणार आहात तो वापरायचा आहे, किंवा तुम्ही आपल्या मटेरियलमधले जे इमेज दिलेले आहे ते पण वापरू शकता. इमेज ॲड करायचा आहे. या बाणवरती क्लिक करून पुढच्या बीटवर याल. त्यानंतर इथून एक्स्ट्रा पार्ट कट करायचा आहे. पुन्हा प्लसवरती क्लिक करायचं आहे. मीडियावरती जाऊन इमेजेस अशा पद्धतीने शेवटपर्यंत ॲड करून घ्यायचे आहे. इमेजेस आता शेवटपर्यंत ॲड केल्याच्या नंतर या ठिकाणी येऊन जायचं आहे. म्हणजेच ठीक आहे, इथं इमेज ॲड केली, तिथं प्लसवरती क्लिक करायचं आहे. रेक्टँगल हा जे ॲड करायचा आहे 3 डॉटवर क्लिक करायचं आहे. स्ट्रीज टू कंपोज एरियावरती क्लिक करायचं आहे. कलर अँड फिलवरती क्लिक करायचं आहे. ग्रेडियंटचं ऑप्शन सिलेक्ट करा. ब्लॅक कलर या ठिकाणी अशा पद्धतीने खाली आणायचं आहे आणि व्हाईट कलरवरती क्लिक करून याचा कलर पूर्णपणे कमी करा. प्लसवरती क्लिक करून पुन्हा मीडियावरती जायचं आहे. या ठिकाणी मी PNG दिली असणार, ते ॲड करायचं आहे. शेवटपर्यंत जाऊन अशा पद्धतीने वाढून घ्यायचं आहे दोन्ही पण. आणि PNG तुम्ही अशा पद्धतीने ॲड करा भावनो, ठीक आहे. थोडंसं वरीच अशा पद्धतीने ॲड करा, जेणेकरून इंस्टाग्राम रीलवर जर तुम्ही हा व्हिडिओ अपलोड केला असेल तर थोडी PNG आपली दिसाय पाहिजे. ओके, अशा पद्धतीने ॲड करा. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे. शेक इफेक्टला ओपन करायचं आहे. या ठिकाणी एक इमेज भेटेल, क्लिक करायचं आहे. इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवर जाऊन कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे. बॅक येऊन आपल्याला या ठिकाणी बीटमार्कला ओपन करून घ्यायचं आहे पुन्हा. बघू शकता या ठिकाणी जिथून आपण इमेजेस ॲड केले असणार आहे तिथे येऊन अशा पद्धतीने हा जी इफेक्ट शेवटपर्यंत तुम्ही अप्लाय करून घ्या, ठीक आहे. शेवटपर्यंत करून घ्यायचं आहे. त्यानंतर व्हिडिओ पूर्णपणे रेडी होऊन जाईल. एक्सपोर्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. 720 किंवा 1080 मध्ये व्हिडिओला तुम्ही एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे, काही विषय नाही. इतका सोपा होता. आवडला असेल लाईक झालंच पाहिजे. बाय.